पर्यटनाचा संगम सुरू झालेला आहे, काय आपली भावना आहे? माझी एवढीच भावना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक किल्ला नसून पर्यटन स्थळ नसून एक आधार स्तंभ आहे. आपलं खरंच काय म्हणतो आपण आत्म्यानं किंवा येथेतून इथं यायला पाहिजे. आणि आम्ही यवतमाळ जिल्ह्यामधून एक छोटस गाव आहे रिधुरा, तालुका राडेगाव आहे, जिल्हा यवतमाळ आहे, राज्य महाराष्ट्र, इथून आलेलो आहोत. आणि आमची एक अस्मिता आहे. गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही रायगड बघितला, आता आम्ही सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी आलेलो आहोत. कारण हे एक आपण याला एक वेगळे स्वरूप देण्याचं एक कोणी हे करू नये, कारण हे आपली अस्मिता आहे. शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे आणि कुठल्याही प्रकारचं याला हे करू नये. तर आम्ही पहिल्यांदाच आलोय. आम्ही आहे मूळचे तासगाव, सांगली तासगाव. सो हे फर्स्टच ट्रिप आहे फॅमिली फ्रेंड सोबत आणि खूप एक्साइटेड आहे बघण्यासाठी. आणि आपलं हिस्टॉरिक प्लेस आहे ते फर्स्ट टाइमच बघतोय. सो जास्त एक्साइटेड, तिथे जाऊन बघणं, निसर्ग सगळं बघण्यासाठी एक्साइटेड. कसं वाटतंय तुम्हाला मालवण मध्ये आल्यानं? छान वाटतंय, म्हणजे सिटीतून डायरेक्ट नेचर मध्ये येणं खूपच छान आहे, बेस्ट आहे. फिश वगैरे पण छान आहेत सगळे इथे, पदार्थ बाकी सगळं. आणि कोणाला इथे येऊन बाकीच्यांना पण बघायचं असेल तर सगळे येऊ शकतात. खूप छान आहे मालवण. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण निवांतपणा, निवांतपणा इथे खूप. आणि माणसं पण खूप शांत, एकदम स्लो लाईफ आहे इथे. म्हणजे आपण बाकीच्या पेक्षा इथे खूप स्लो लाईफ आहे, निवांत. आपल्याला पीस हवा असेल त्यावेळेस आपण इथे खूप येऊ शकतो, मजा करू शकतो. खूप डिफरन्स आहे आणि छान आहे. कसं वाटतंय वातावरण, काय सांगाल? मालवण ही अशी जागा आहे जिथे तुम्हाला अंतर्मनातली शांती हवी असेल, सगळ्या स्ट्रेस फ्री लाईफ हवी असेल, तुम्हाला सगळ्या गोष्टी ऍडव्हेंचर, नेचर आणि इतिहास सगळ्या गोष्टींचा जर आस्वाद घ्यायचा असेल, मालवण सिंधुदुर्ग तुम्हाला नक्की यायला पाहिजे. आणि आम्ही आता फ्रेंड्स सोबत आलेलो आहोत, फॅमिली आहे आणि सगळ्या अशा छान आठवणी वगैरे घेऊन चाललेलो आहे. खूप मजा येते, शांतता आहे, बीच आहे, महाराजांचा इतिहास एवढा एक्सप्लोर करायला भेटतोय सगळ्यांना. ह्याच्यापेक्षा अजून काय हवंय? खूप सुंदर आहे इथलं, नक्की सगळ्यांनी भेट द्या. आहोत सिंधुदुर्ग किल्ला आणि राजकोट किल्ला दोन्ही बघणार आहोत आणि आज फर्स्ट टाइम करणार आहोत इथलं. तिकडे चाललो आहोत, बोटी वगैरे आहेत वगैरे, तिथं आम्हाला पोहोचवतील. आता तिथून आम्ही सगळा इतिहास त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तिथे टूर अँड ट्रॅव्हलिझम मध्ये पण आहेत जे आम्हाला माहिती वगैरे देतील. इथून आम्ही एक नवीन आठवणी, मेमरीज आणि जरा जास्त नॉलेज घेऊन जाणार आहोत. त्यामुळे खूप छान वाटतंय, एकदम छान आहेत. म्हणजे आता तुम्ही शहरातही खाऊ शकता, पण इथं आल्यावरती जे इथलं प्रॉपर ऑथेंटिक फूड तुम्ही खाल ना तर ते खूप डिफरंट आहे आणि इथलंच खावा खूप छान आहे. फिशेस वगैरे सगळे सी फूड वगैरे तुम्ही एन्जॉय करू शकता इथे. पाहण्यासाठी येताय, काय भावना आहे तुमची? भावना म्हणजे एकतर हिस्टॉरिकल प्लेस आहे, त्यात त्यांनी चांगली वेल प्रिझर्व करून ठेवली आहे आणि स्वच्छता आहे. आणि आत्ताच आय थिंक चालू झाली आहे. वातावरण पण छान आहे, खूप एक्साइटमेंट आहे आणि होपफुली सगळं आम्ही बघून घेऊ, व्यवस्थित इन्फॉर्मेशन सगळी. तुमची टीम आली आहे का की फॅमिली, फ्रेंड्स आणि फॅमिली आहे सोबत. तुम्ही सांगली तासगाव.